नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलवर. तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इस्रायल आणि इराणचे युद्ध. तर बघा, जेव्हा दोन देशांची युद्ध होतात, तेव्हा युद्धाचे परिणाम फक्त दोन देशांवरच होत नाही, तर तो परिणाम होतो पूर्ण जगावर आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर. तर आपण बघू की या इस्रायल आणि इराण यांच्यातील या युद्धाचे परिणाम आपल्या भारतावर होतील का? आणि झाले तर काय काय होतील? त्याआधी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एक बिझनेसमॅन असाल, इन्व्हेस्टर असाल किंवा स्टुडंट असाल किंवा एक साधारण व्यक्ती जरी असाल, तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण असं की जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर त्याचा परिणाम तुमच्या बिझनेसवर होईल. तुम्ही एक गुंतवणूकदार असाल तर त्याचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होईल. आणि जर तुम्ही सर्वसाधारण व्यक्ती असाल तर त्याचा परिणाम तुमच्या खिशावर सुद्धा होईल. आणि त्यामुळे तुम्हाला माहीत असायला हवं की सध्या जागतिक वातावरण कसं आहे आणि त्या जागतिक वातावरणाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर डायरेक्ट कसा परिणाम होतो. चला, आपण बघू की नक्की इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध कशामुळे चाललंय. त्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबने मला तर प्रोत्साहन मिळेलच, पण तुम्हाला येथे आपण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, न्यूज, स्टार्टअप, करन्सी रिसर्च, इन्शुरन्स याबद्दल आमचे व्हिडिओ तुमच्या आर्थिक जीवनात निर्णय घेण्यास सक्षम बनवतील. मराठीत सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे व्हिडिओ तुम्हाला पैशांची शिस्त, सुरक्षितता आणि भविष्याची योजना कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील. आमचं ध्येय आहे मराठी माणूस अर्थसाक्षर व्हायलाच हवा. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर मी अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब केलेच असेल. चला, वळूया आपल्या मुद्द्याकडे. आपण बघत होतो की इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध कशामुळे चाललंय. इस्रायल या देशावर यापूर्वी हमास या लोकांनी खूप अत्याचार केला होता. मग त्यामध्ये लोकांना मारलं असेल, लोकांना बंदी बनवलं असेल आणि अजून खूप सारे अत्याचार केले असतील. तेव्हापासून इस्रायलने ठरवलं की इथून पुढे काही जरी झालं तरी कोणत्याच देशाने असं करण्याची हिंमत केली नाही पाहिजे. तेव्हापासून ते सज्ज आहे युद्धासाठी. इस्रायलची इंटेलिजन्स एजन्सी जी आहे ती सगळ्यात डेंजर आहे. तिचं नाव आहे मोसाद. अक्षरशः या एजन्सीवर खूप सारे पुस्तकं सुद्धा लिहिली गेली आहेत. आणि ही एजन्सी जगातल्या टॉपच्या 10 मधील सगळ्यात डेंजर एजन्सी आहे. मी हे का बोलतोय? कारण जगामध्ये आत्तापर्यंत जेवढे पण मोठे-मोठे ऑपरेशन झाले, त्या ऑपरेशनमध्ये मोसाद या इस्रायल एजन्सीचा मोठा हात आहे. सगळ्यात आधी त्यांनी हमासवर अटॅक केला आणि त्यांच्या लीडरला मारलं. मग त्यावरून त्यांच्यावर हेजबोल्लाहने अटॅक केला आणि मग वाद खूप पेटला. मग इस्रायलने डायरेक्ट हेजबोल्ला यांच्या मेन कमांडर हसन नसरुल्लाहला मारलं. मग त्यानंतर इस्रायलची अजून दहशत झाली आणि आता इराणचे जे लीडर आहेत, अयतोल्ला अली खमेनी, जे आता सध्या इस्रायलच्या भीतीमुळे खूप घाबरले आहे. कारण त्यांना माहिती आहे की इस्रायल हा जो देश आहे, हा जगासाठी खूप घातक आहे. पण आता सध्या या सगळ्या गोष्टी होत असताना इराणच्या हे लक्षात आलं की आता खूप होतंय, घाबरून काही होणार नाही. इराणच्या लोकांनी, सगळ्या पॉलिटिकल पार्टीने तिकडे दबाव आणून तेव्हा अयतोल्ला अली खमेनी यांच्या ऑर्डरनुसार 1 ऑक्टोबरला रात्री इराणने इस्रायलवर 180 मिसाईल सोडले आणि काही वेळातच त्यांच्या मित्र देशाने इस्रायलला कन्फर्म करून सांगितले की तुमच्यावर इराण मिसाईल सोडत आहे. तसेच जे मिसाईल इराणकडून इस्रायलवर सोडले गेले त्यांच्यातील 90% ते सक्सेससुद्धा झाले आहे, असे एका रिपोर्टमध्ये इराणच्या IRGC या आर्मीने सांगितले आहे. त्यातील काही फोटो बघा, ज्यातून आपण अंदाज करू शकतो की तो अटॅक कसा असेल. हे आहे इस्रायलचा आर्मी एरिया. बघा कसे उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतर मोसादच्या हेडक्वार्टर बाहेरील त्या मिसाईलमुळे 30 फूट खोल खड्डा आपण बघू शकतो. आणि हे सगळं युद्ध होण्याला कारणीभूत सुद्धा इस्रायल आहे. कारण याचं कारण फक्त एकच आहे की हेजबोल्लाह लीडर हसन नसरुल्लाहला मारलं, असे एका इराण सेमी न्यूजने सांगितले आहे. पण तरीही इकडे इस्रायलचे PM बेंजामिन नेतायाहू यांनी सांगितले आहे की इस्रायलची डिफेन्स सिस्टीम चांगली असल्यामुळे काही एवढा परिणाम झाला नाही. पण आता परत इस्रायलने इराणला ओपन चॅलेंज दिलं आहे की आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही हमला करू. पण इराणने सुद्धा इस्रायलला सांगितले आहे की आता तुम्ही परत हमला केला तर आम्ही याच्या पुढचा हमला याच्यापेक्षा सुद्धा जास्त धोकादायक करू. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण एप्रिलमध्ये इराणने इस्रायलवर एकदम मोठा असा अटॅक केला होता आणि तो अटॅक आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अटॅक होता. आणि आता या दरम्यान युनायटेड स्टेटने इस्रायलची बाजू घेतली आहे आणि सांगितलं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि युनायटेड स्टेटने जेव्हा पण एखाद्या देशाची बाजू घेतो तेव्हा समजून जायचं की हे युद्ध जास्त धोकादायक होईल आणि जास्त वेळ चालेल सुद्धा. याचं उदाहरण आहे युक्रेन स्वतः. USने त्यांना मदत केली आणि युद्ध खूप दिवस चाललं. त्याचे परिणाम आपण TV वर बघितलेच असतील.
तुम्हाला माहीत असेल की इराणमध्ये जास्त ऑइल आहे आणि ते बाकी देशांना ट्रान्सपोर्ट होतं. तर आता भीती ही आहे की इस्रायलला अटॅक कसा करेल? इस्रायल ऑइल साईडला अटॅक करेल की न्यूक्लिअर साईडला? आणि हा अटॅक नक्की होईल, कारण इस्रायल हा शांत बसणारा देश नाही. पण हो, जर कधी इस्रायलने ऑइल साईडला अटॅक केला तर त्याचा परिणाम ऑइलच्या किमतींवर होईल. मग त्यामध्ये ज्या ज्या देशांना इराण ऑइल सप्लाय करतं त्यांना खूप मोठं नुकसान होईल. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण जेव्हापासून हे इराण आणि इस्रायलचे संबंध खराब झाले आहे तेव्हापासून क्रूड ऑइलची किंमत वरती चालली आहे. आता यामध्ये दोन मेजर म्हणजेच मुख्य रस्ते आहेत. एक आहे रेड सी आणि दुसरा आहे स्टेट ऑफ हार्मोस. तर आता या हार्मोसवरून जगातील 20% ऑइल ट्रेड होतं, म्हणजेच वाहतूक होते. तर भारतातील 65% वाहतूक या स्टेट ऑफ हार्मोसवरून होते. तसेच याच रस्त्यावरून आपल्या भारत देशात कतारवरून गॅससुद्धा येतो. आणि जो रेड सी आहे, तर आपल्याला रशियावरून ऑइल तिकडूनच विकत घ्यावं लागतं. याचा सरळ अर्थ असा होतो की आपल्याला मिळणाऱ्या ऑइलची किंमत नक्की वाढेल. पण हो, इराणवर इस्रायलने हल्ला केल्यावर आपल्याला तेल मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जर युद्ध कदाचित जास्त वेळ चाललं तर ऑइल येणार सुद्धा नाही. आता तुम्हाला कळलं असेल की आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम कसा होईल. तसेच आधीच खूप साऱ्या गोष्टी महाग आहेत आणि त्यात पण अशा काही गोष्टी झाल्या तर साहजिकच आहे पेट्रोल, डिझेल, ऑइल यांच्या किमतीमध्ये नक्कीच जास्त वाढ होईल. मग आता ऑइलची किंमत वाढल्यावर खाद्यपदार्थ महाग होतील आणि त्याचा परिणाम आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर तर होईलच, पण सर्वसामान्य लोकांच्या खिशावर सुद्धा होईल. जेव्हा युद्धासारख्या अशा काही मोठ्या गोष्टी होतात तेव्हा तिकडचे जे विद्यार्थी जे शिकण्यासाठी गेले असतील, काही लोक नोकरीसाठी गेलेले असतील किंवा अजून काही कामानिमित्त असतील, तर ते लोक सुद्धा आपल्या मायदेशी घरी येतील. हा सुद्धा एक खूप मोठा परिणाम आपण म्हणू शकतो. तसेच रेड सी आणि स्टेट ऑफ हार्मोस रूट रिलेटेड जी बिझनेस असतील, इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस असेल, तर त्यावर सुद्धा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे जागतिक शेअर बाजार आणि त्याचबरोबर आपलं भारतीय शेअर बाजार, त्यावर त्याचा परिणाम आपण पाहिला आहे. आणि जर ह्या गोष्टी चालू राहिल्या तर बाजार अजून खाली घसरत राहील. त्यामुळे तुम्ही नक्की न्यूज बघत राहा, जागतिक वातावरणाचा आढावा घ्या आणि त्यानुसार तुमची गुंतवणूक करा. ठीक आहे, तर आपण बघितलं इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध का झाले आणि त्याचा जागतिक आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होऊ शकतो. आपण सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि मी अपेक्षा करतो की आता तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल. चला, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.